ओके, बघा भावांनो, याच्या अगोदरच्या क्लासमध्ये तुम्ही ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हे 3 इम्पॉर्टंट प्रोसेस स्टडी केलेलं आहे. आज एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याचं नाव आहे म्युटेशन. आता हा इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे कारण सलग 2 वर्ष बोर्ड एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर आपण बघूया म्युटेशन म्हणजे काय असतं. आता म्युटेशन बघण्या अगोदर काही बेसिक कन्सेप्ट जे आपल्याला माहिती पाहिजे ते म्हणजे काय, की DNA चं स्ट्रक्चर. आता DNA चं स्ट्रक्चर मी इथं काढलेलं आहे, याला आपण डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर म्हणतो, बरोबर का. आता ह्या डबल स्टँडर्ड स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला हे जे रेड लाईन्स दिसतात हे बेसिकली काय आहेत, तर हे यांच्यामधले जे बेसेस आहेत त्यांचं बॉन्डिंग दाखवलेलं आहे. हे समजण्यासाठी तुम्ही या DNA स्टँडला मी असं सरळ केलं आणि त्याच्यानंतर बघा हा एक स्टँड आहे आणि हा एक स्टँड आहे, दिसतं सगळ्यांना. ओके, आता ना इथं ACCA हे लिहिलेले आहेत, हे बेसिकली काय आहेत, तर हे सगळे बेसेस आहेत. आता हा जो DNAचा जर स्टँड बघितला आपण, तर DNAचा स्टँड कशापासून बनलेला असतो, तर तो बनलेला असतो न्यूक्लियोटाईडपासून. अच्छा, न्यूक्लियोटाईड म्हणजे काय असतं, न्यूक्लियोटाईड म्हणजे एक असा पार्ट असतो DNAचा ज्याच्यामध्ये एक शुगर, एक फॉस्फेट ग्रुप आणि एक बेस असतो. ठीक आहे, त्यातले जे बेसेस आहेत हे तुम्हाला वरती दाखवलेले आहेत. हे 4 बेसेस आहेत, ॲडेनाईन, T म्हणजे थायमिन, C म्हणजे सायटोसिन आणि G म्हणजे ग्वानाईन. आता यांच्या दोघांच्यामध्ये म्हणजे 2 स्टँडमधले जे बेसेस आहेत यांच्यामध्ये हे ग्रीन डॉटमध्ये लाईन दाखवलेली आहे. तर हे काय बेसिकली यांच्यामधलं बॉन्डिंग आहे, की एक बेस आणि दुसरा बेस यांच्यामध्ये काय असतं, बॉन्डिंग असतात. चला, होप तुम्हाला हे बेसिक कळलं असेल की DNA कशापासून बनलेलं आहे, तर न्यूक्लियोटाईडपासून बनलेलं आहे. न्यूक्लियोटाईडमध्ये काय असतात, शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि बेस असतात आणि हे एक स्टँडचा बेस आणि दुसऱ्या स्टँडचा बेस यांच्यामध्ये इंट्रॅक्शन असतं. आता आपल्याला इम्पॉर्टंट वर्ड माहिती पाहिजे, तो म्हणजे काय, तर तो म्हणजे जीन्स. तर जीन्स काय असतं, तर हा जो DNA आहे ना, या DNAचा कुठलाही पार्ट घेतला मी, समजा हा पार्ट घेतला TGG ज्याच्यामध्ये हे 3 बेस घेतले, कुठलाही पार्ट घ्या DNAचा, कुठलाही सेगमेंट घ्या, त्या सेगमेंटला आपण काय बोलत असतो, जीन बोलत असतो. म्हणजे हा जो सेगमेंट घेतला TGG, याला इथून कट केला तर एवढ्याशा पार्टला मी काय म्हणू शकतो, जीन म्हणू शकतो. म्हणजे DNAच्या सेगमेंटला आपण काय म्हणतो, जीन म्हणतो. सिम्पल आहे. आता म्युटेशनमध्ये काय होतं ते बघा. ज्यावेळेस म्युटेशन होतं, आता म्युटेशनमध्ये ना हे 2 स्टँड दाखवलेत मी, हा एकच स्टँड आहे बघा. तर या स्टँडमध्ये तुम्हाला दिसतं की एक बेस आहे TAAC TGCAA G. बेसिकली हा एकच स्टँड आहे. तुम्हाला केअरफुली याच्याकडे बघितलं तर तुम्हाला कळेल की इथं पण T आहे, इथं पण A आहे, इथं पण A आहे, इथं पण C आहे. त्याच्यानंतर बघा TGC नावाचा जो जीन आहे, बरोबर ना, कारण हा DNAच्या सेगमेंटलाच आपण जीन म्हणत असतो. या जीनच्या जागेवर दुसरा जीन आलेला आहे, तो म्हणजे कोण आहे, GAT आलेला आहे, बरोबर. बाकी AGG आणि AGG तर सेमच आहे. म्हणजे हा जो जीन आहे हा चेंज होऊन याच्या जागी दुसरा जीन आलेला आहे, म्हणजे यालाच आपण काय म्हणत असतो, म्युटेशन म्हणतो, बरोबर का. याला आपण काय म्हणतो, म्युटेशन. की एका जीनच्या जागेवर समजा रिप्लेस झाला आणि त्याच्या जागेवर काही चेंजेस झाले, जीनचे काही चेंजेस होऊन दुसरा जीन जर तिथे आला तर याला आपण म्हणतो म्युटेशन. सिम्पल आहे भावांनो. जेव्हा जीनमध्ये म्हणजे न्यूक्लियोटाईडच्या ज्यावेळेस जीनमध्ये काही चेंजेस होतात त्यालाच आपण काय म्हणतो, म्युटेशन होतं. तर काही म्युटेशन चांगले असतात आणि काही म्युटेशन काय असतात ज्याच्यामध्ये डिसीज होतो. तर असे कुठले म्युटेशन आहे, तर एक सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे सिकल सेल ॲनिमिया, ज्याच्यामध्ये जीनमध्ये काही चेंजेस झालं तर ते होणाऱ्या ऑफस्प्रिंगमध्ये सिकल सेल ॲनिमिया होऊ शकतो. आता सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय, तर ॲनिमिया म्हणजे काय, तर ॲनिमिया रिलेटेड असतो आपल्या ब्लडशी, हिमोग्लोबिनशी. तर आपले जे ब्लड सेल्स असतात तर बेसिकली ते स्पेरिकल असतात, पण सिकल सेल ॲनिमियामध्ये कसं होतं, तर ते ब्लड सेल्स अशा सिकल सेलमध्ये होतात, सिकल शेप. हे दिसतंय तुम्हाला, याला म्हणतो आपण सिकल शेप. तर हे कसे होतात, सिकल शेप होतात. ठीक आहे, तर सिम्पल आहे. म्युटेशन म्हणजे काय होतं, जीनमध्ये जर चेंजेस आलं तर त्याला आपण म्युटेशन म्हणतो. आता बोर्डमध्ये काय काय क्वेश्चन आले याच्यावरती बघूया. पहिला क्वेश्चन तुम्हाला दिसतो इथं, एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन सडनली चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉज अ मायनर चेंज विच इज नथिंग बट. आता 2025मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर ऑब्व्हियसली पहिला ऑप्शन आहे चेंजेस, म्युटेशन, डिसॅबिलिटी अँड ट्रान्सलोकेशन. जर न्यूक्लियोटाइडमध्ये जीन सडनली चेंज होत असेल तर त्याला आपण म्हणतो म्युटेशन. तर 2024मध्ये पण एक क्वेश्चन विचारलं आहे की अ मायनर चेंज ऑकर्स ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ एनी न्यूक्लियोटाइड इज टर्म ॲज. तर 4 ऑप्शन दिलेले, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन, म्युटेशन आणि ट्रान्सलेशन. तर ऑब्व्हियसली याचा आन्सर काय असेल, मायनर चेंज झालेला असेल एखाद्या जीन्समध्ये तर त्याला आपण म्युटेशन म्हणू. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा छोटासा पॉईंट समजला असेल. छोटा आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण सलग 2 वर्ष तुम्हाला बोर्डमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एव्होल्युशन आणि त्याचे एव्हिडन्सेस करणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर नक्की याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. थँक्यू.